आधी आमचा प्रवेश तुम्ही काँग्रेसमध्ये घेतला, नंतर तुम्ही आमचा प्रवेश शिवसेनेत घेतला, नंतर भारतीय जनता पक्षात केला, आता फक्त मनसेच राहिली आमची. म्हणजे दुर्दैव आहे की आमच्या पक्षामध्ये कोणीही एकही उलट सुलट स्टेटमेंट केलेलं नाही. ते दाखवावं. हो, मग विचार करू म्हणाले ना, याचं उत्तर हो होत नाही ना. आणि तुम्हाला अमोलदादाचा स्वभाव माहिती आहे, त्यांनी असं त्यांच्या त्या टिपिकल शैलीत बोलून गेले. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. ही दडपशाही नाही आमची, लोकशाही आहे. हर एक को बोलणे का अधिकार आहे, त्याच्यात गैर काय. एखाद्याला वाईट वाटलं असेल ते बोलले असतील, दुसऱ्या दिवशी त्यांनी क्लॅरिफिकेशन दिला, विषय संपला. त्याच्यातून ना कांद्याचा भाव फरक पडणार आहे, ना इगतपुरीच्या शेतकऱ्याचा रस्त्याला नाही मिळणार आहे. आम्हाला तर तुम्ही सगळ्या पक्षांमधून पाठवलेलं आहे. आधी आमचा प्रवेश तुम्ही काँग्रेसमध्ये घेतला, नंतर तुम्ही आमचा प्रवेश शिवसेनेत घेतला, नंतर भारतीय जनता पक्षात केला, आता फक्त मनसेच राहिली आमची. म्हणजे दुर्दैव आहे की आमच्या पक्षामध्ये कोणीही एकही उलट सुलट स्टेटमेंट केलेलं नाही. ते दाखवावं. आमचा कुठला खासदार बाहेर बोललाय, आमदार बाहेर बोललाय किंवा पक्षातलं कोणी बोललंय, कोणीही बाहेर बोललेलं नाही. अमोल कोल्हेच बोलले होते. हे बघा, लोक काय बोलतात, बाहेरचे लोक. आम्ही काँग्रेसबद्दल बोलतो का? आम्ही काँग्रेसबद्दल जेवढं मी काँग्रेसला डिफेंड करते तेवढी काँग्रेस ही संसदेत डिफेंड करत नसेल, एवढी मी. कारण का मी मित्र पक्षाच्या नात्याचा मी नेहमीच त्या चौकटीतच माझी भाषणं केलेली. त्याच्यामुळे त्यांना कोण भेटलं, आता पृथ्वीराज बाबा या देशाचे महत्वाचे, राज्याचे महत्वाचे नेते आहेत, त्यांना आमच्या 8 पैकी कोणीच भेटलेलं नाही आहे. तुम्ही विचारू शकता प्रत्येकाला, त्यातले एक इथेच उभे. आणि बाकीच्यांनाही फोन करून विचारू शकता की बाबा त्यांना कोण भेटलंय, त्यांनाही कुठे भाती भेटली आहे ही आम्हाला माहिती नाही. पण आम्ही 8ही खासदारांचा, पृथ्वीराज बाबांचा कुठलाही संपर्क झाला असेल तर माझाच झाला आहे. माझ्या लेकीच्या लग्नाला मी त्यांना आमंत्रण करायला फोन केला होता आणि तेही आले होते. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. 8 दिवसापूर्वीच अमोल कोल्हे नाशिक दौऱ्यावरती आले होते. ते बोलले होते की महायुतीकडून आम्हाला ऑफर नाही, ऑफर आली तर आम्ही विचार करू. हो, मग विचार करू म्हणाले ना, याचं उत्तर हो होत नाही ना. आणि तुम्हाला अमोलदादाचा स्वभाव माहिती आहे, त्यांनी असं त्यांच्या त्या टिपिकल शैलीत बोलून गेले. पण त्याच्यानंतर 8 दिवसाचं तुम्ही बोलताय, काल परवाचे स्टेटमेंट तुम्ही नाही वाचत. कसं आहे, दुर्दैव आहे की सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया असतो सगळ्यांना. तुम्ही जर अमोलदादांना फॉलो करत असाल तर अमोलदादांचं कालचं, परवाचं, 13वाचं स्टेटमेंट 8 दिवसाचं काढलं. 7, 6, 5, 4, 3, 2, 1चा का नाही प्रश्न विचारला मला? असं होत नाही ना. सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया असू शकत नाही ना. पत्रकारिता करताना आपण सगळ्यांनीच किंवा आम्ही पण जेव्हा करतो काम तेव्हा सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया चालत नाही ना आम्हाला. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली होती, त्याच्यावर संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केलेली होती. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, थेट नाराजी व्यक्त उघडपणे. काल सकाळचं तुमचं स्टेटमेंट नाही पाहिलं का राऊत साहेबांचं? काल सकाळचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर ते बघा. पण तुम्ही मला प्रश्नच विचारणार नाही.